सहकार मशी आदरणीय लोकनेते बाबूराव जाडसकर साहेब, देशमुख साहेब यांच्या विचाराला त्रिवार विनम्र अभिवादन करून मित्रो, आज महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संबंधाने अनेक चर्चासत्र घडत आहेत आणि वेगवेगळ्या विषयानं लोक बोलत आहेत. पण केज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांना कुठल्याच गोष्टी माहिती नसताना सुद्धा त्यांनी सीएमला भेटून, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी उपवर्गीकरणाच्या संबंधाने विरोध दर्शवलेला आहे. त्याचा मी केज विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. माझी भूमिका अशी आहे की केज विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या विविध प्रश्नांच्या संबंधाने आपण विधान भवनामध्ये का बोलत नाही? ते न बोलता आपण कुठल्या जात समूहाला बोललात, कुठल्या जात समूहाचा आपण विचार केला, जे की तुम्ही विधानसभेमध्ये जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितले की उपवर्गीय करू नका. 2024च्या न्याय निवड्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाने न्याय निवड केला त्याची काय तुम्हाला माहिती आहे? म्हणून मी तुम्हाला या मतदारसंघाच्या वतीनं इथं 59 ते 70 हजार मतदान एससीचं आहे. या मतदाराचा आपण अपमान केलेला आहे. या मतदाराच्या अनुषंगाने यांच्या विकासाच्या कुठल्या योजनाबद्दल आपण न बोलता आपण उपवर्गीकरणाला विरोध केला. हे अतिशय चुकीचं, भाबडेपणाचं आणि उद्याच्या होणाऱ्या वेगवेगळ्या विषयाच्या चर्चेनुसार आपण केलेलं हे कृत्य आहे. या विधानसभेमध्ये जो पिशेगावचा जो साठवण, पिशेगावची जी MIDCचा जो प्रश्न आहे, इथला बुटेनाथ साठवण तलाव आहे, इथला जिल्ह्याचा प्रश्न आहे, जिल्हा निर्मितीचा प्रश्न आहे, जयंती नदीचा प्रश्न आहे, इथल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत यांच्या KYC नसल्यामुळे यांना पैसे मिळत नाहीत. या संघाने विद्यमान आमदारांना काय केलंय? जर विद्यमान आमदार या छोट्या छोट्या गोष्टीकडे त्यांच्या दृष्टीने वाटत असतील, ते इकडे जर लक्ष देत नसतील, तर तुम्ही या प्रश्नाकडे तुम्ही कसं काय हात घालू शकता? त्यामुळं विद्यमान आमदार जे केजचे आहेत त्यांचा मी सकल माध्यम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आपण उपवर्गीकरणाला विरोध केला हे अतिशय भाबडेपणानं आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने, निर्णयामध्ये लोकसंख्येचा विषय नाही, प्रगत आणि अप्रगतच्या अनुषंगाने आहे. वंचित जी लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण देऊन पुढे आणता येईल या विषयानं निरीक्षण केलेलं आहे. आणि हे लागू करायचं की नाही करायचं हे शासनाच्या मनावर आहे, या राज्य शासनाच्या मनावर आहे. त्याच्यामुळं बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल, यांनी असं स्वतःला असं अलिप्तवादी किंवा अनियंत्रित समजण्याचं काही कारण नाही. उपवर्गीकरण म्हणजे सामाजिक न्याय की राजकीय पोळी? उपवर्गीकरण हा सामाजिक न्याय वंचित घटकाला मिळण्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. याच्यामध्ये ज्यांना राजकारण जमतं ते करू द्या. जसे केज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे राजकारण करतात, ते स्वतः चर्मकार समाजाचे. चर्मकार समाजाचं मतदान किती आहे? आज इथं बौद्ध समाजाचं केज विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान किती आहे? आज मातंग समाजाचं किती मतदान आहे? या मतदाराचा तुम्ही अपमान केला, या मतदाराचा तुम्ही बैमानी केली. या कुठल्याही समाज घटकाला आणि जाती समूहाला न विचारता माननीय मुख्यमंत्र्याला तुम्ही भेटून उपवर्गीकरणाला तुम्ही विरोध करताय. म्हणजे तुमची भूमिका काय? निधी आणा, तुम्ही निधी आणा, इथला केज विधानसभा मतदारसंघाचा विकास करा. इथल्या अनुसूचित जाती धर्माचे किती प्रश्न आहेत तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही कुणीतरी काम करायचं आणि तुम्ही आमदार व्हायचं आणि तर पुढे लाटायची. त्या प्रश्नाबद्दल बोला, त्या विकासाबद्दल बोला. तुम्ही उपवर्गीकरणाकडे तिकडे कुठं तुम्ही तुमचं घोडं दामटायला लागले. तुम्ही इथल्या मतदारसंघाचं कुठलंही तुम्ही इथलं विकास कामं केली नाहीत, कुठलाही तुम्ही निधी आणला नाही आणि तो निधी आणला की कुणालाच कळू दिलं नाही. या केज विधानसभा मतदारसंघातला एक सामान्य वकील, एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य मतदार म्हणून माझी जबाबदारी आहे तुम्हाला विचारण्याची की तुम्ही केज विधानसभा मतदारसंघातले असे लाखो प्रश्न असताना सुद्धा तुम्ही उपवर्गीकरणाच्या संबंधाने माननीय मुख्यमंत्र्याला जाऊन विरोध करताय. जाहीर निषेध आहे आणि यापुढे तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. सर, आज सोशल मीडियावर छोटा भाऊ मोठा भाऊ दोघे एकदम खालच्या पातळीवर एकमेकावर टीका करतात. याचा शेवट कसा असेल? छोटा भाऊ कुणी नाही, मोठा भाऊ कुणी नाही. ज्याच्या आकलेप्रमाणे उपवर्गीकरणाचं वर्गीकरण विस्तारीकरण करतात आणि बोलत राहतात. आणि सोशल मीडियावर बोलणार म्हणजे इतकं प्रमाण असू शकत नाही.
2024चा शांतपणानं न्यायनिवाडा वाचावा, त्याच्यानुसार शासन काय करतं याच्याकडे वाट बघावी आणि हे सगळं वाट बघितल्याच्या नंतर कधी होणार आहे ती बघावं. हे बौद्ध असेल किंवा मातंग असेल हे भाऊच आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावानं जी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चळवळ चालू आहे त्याच्यामध्ये आडकाठी भविष्यामध्ये येणारच नाही. हा, पण ठरवून मात्रभर चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना असं वाटतं की आमच्या हातातून चळवळ निसटते की काय. आपण एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक आहात आणि विद्यमान आमदार हे भाजपचे आमदार आहेत. आपण दोघंही सत्तेमध्ये असताना हा प्रश्न एकनाथ साहेबांना सांगून आपल्याला प्रश्न सुटला बी असता, पण आपण आंबेजोगाईत येऊन ही पत्रकार परिषद घेत आहात. त्याचं नेमकं कारण काय? तेव्हा का सत्तेमध्ये असणं आणि विकास नसणं हे दोन विषय आहेत. मी शिवसेनेत जरी काम करत असलो आणि त्या भारतीय जनता पार्टीमध्ये जरी विद्यमान आमदार म्हणून काम करत असल्या, विकासाच्या नावानं बोंबाबोंब आहे ना, याच्याबद्दल तुम्ही बोला ना. आमदार महोदयाने त्याला करोडोचा निधी केज मतदारसंघासाठी आणलाय, त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? त्यांनी किती रुपयाचा निधी आणला, किती नाही आणला ही जनता ठरवेल, लोक सांगतील. परंतु या भागातला विकास झालेला नाही. आणि विकास तुम्ही जर करत नसताल, तुम्ही फक्त विधान भवनामध्ये जाणार. काल घुलेचं प्रकरण झालं, त्याच्या अगोदर देशमुखचं प्रकरण झालं. तुम्ही विधानसभामध्ये जायचं, फक्त एक लाईन तुम्ही बोलायचं, झाले तुम्ही आमदार. गावाखेड्यामध्ये जर सप्ताह उभा राहिला तर तुम्ही हार घेऊन जायचं, झाले तुम्ही आमदार. एखादा माणूस मेला तिथं जायचं तुम्ही, झाले तुम्ही आमदार. आणि विकास कामं कुणी करायची? हे तुम्ही विकास कामं न करता तुमची अपेक्षा असते आणि परत तुमच्या लोकांमध्ये असं असतं की त्याला कुठल्या लोकांना बोलायचं नाही. माझा केज विधानसभा मतदारसंघातल्या राजकीय पटलावर काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना, मराठ्यापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत माझी भूमिका आहे. मुसलमानांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही केज विधानसभा मतदारसंघाच्या योजनेसाठी विकासासाठी तुम्ही का बोलत नाही. आणि तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत त्यांना स्वतःची जहागिरी आहे असं वाटणार. आपण शिवसेनेचे नेते आहात, भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये आहे. मात्र तसं पाहायला गेलं तर केज मतदारसंघात शिवसेनेला न्याय भेटत नाही किंवा शिवसेनेला त्या पद्धतीने काम दिले जात नाही, याबद्दल आपलं मत? आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये जी शिवसैनिक म्हणून आहे त्याच्या हळूहळू पुनर्वसन कसं करता येईल, त्यांना त्यांच्या भागामध्ये कसा निधी देता येईल, ती माणसं कशी उभं करता येतील, हळूहळू आमच्या राजकीय पक्षीय पटलावर आमचं ते काम चालूच आहे. परंतु आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत आहेत म्हणून आमदाराला बोलायचं नाही, ही कुठला नियम आहे? जर आमदार कुठलं कामच करत नसेल, जर आमदार निधीच आणत नसेल आणि विनाकारण लोक तर तुम्ही प्रश्नामध्ये अडकून पडत असताल, याची किंमत आमदाराला मोजावंच लागेल. आमचा विषय असा आहे, करोडोचा निधी जो आमदार महोदयांनी आणलाय तो नगर विकास खात्यातून आणलाय आणि नगर विकास खात्याचे मंत्री हे ते खातं जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहे. मात्र एवढा मोठ्या प्रमाणात निधी आणलेला असताना शिवसैनिकांना या ठिकाणी एकही काम मिळत नाही, अशी शिवसैनिकांची खंत त्यांनी आम्हाला प्रायव्हेटमध्ये बोलून दाखवलेली आहे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहात का? साहेबाबरोबर तर चर्चा करू तर, पण माननीय आमदार साहेबांना नगर विकासाचा निधी आणल्याच्या नंतर जर आमच्या इथल्या शिवसैनिकाला जर जाणून जर टाळण्याचा तुम्ही जो प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही त्यांना काही जवळ घेऊन जे तुम्ही विचारात घेत नसताल तर आम्ही तुम्हाला घेराव मारू. तुम्ही आमच्या शिवसैनिकाला जर तुम्ही निधी देत नसाल तर तुम्ही असं समजू नका की माझं सगळं चांगलं झालं म्हणून. आता इथला सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा, दलिताचा पोरगा, इथला मुस्लिम समाजाचा पोरगा बोलायला लागलाय, तुम्हाला प्रश्न विचारायला लागलाय. तुम्ही उपवर्गीकरणाला झाला नाही. जिल्ह्याचे सर्व कार्यालय फक्त येथील शासकीय दवाखाना आहे. पूर्ण 3 जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या भागातून अनेक रुग्ण अंबाजोगाईत येतात, परंतु रुग्णांची इमारती वाढल्या, मोठे मोठे मशिनरी अंबाजोगाईत आले, परंतु तिथला स्टाफ आणखी वाढला नाही, तिथला कर्मचारी आणखी वाढला नाही. याविषयी आमदार महोदयांनी आवाज उठवणं गरजेचं आहे का असं आपणास वाटतं? हे बघा, तुम्हाला मी सांगतो, स्वर्गीय विमलताई मुंदडा यांचे विचार वेगळे होते, यांचं स्वप्न वेगळं होतं, विकासाची दृष्टी त्यांच्याकडे होती. त्याच्यानंतर काय झालं, इथला केज विधानसभा मतदारसंघातला आमदार हा नेहमी परावलंबित झाला. कुणीतरी टेकन द्यायचं, कुणीतरी यायचं, पुटकन तुम्ही कुठल्या तरी पक्षामध्ये उडी मारायची, लगेच तुम्ही आमदार व्हायचं. तुम्ही बाकीच्या जाती धर्माच्या लोकांना तुम्ही कधी न्याय देण्याचा किंवा त्या प्रमुख लोकांना द्यायचं असंही ठरवलं नाही. मग ही जी सगळा विषय आहे ते याला जबाबदारी त्याला व्यापारी आहे, याला जबाबदारी त्याला मतदारसंघातला पत्रकार आहे, इथला सर्वसामान्य नागरिक आहे, इथं कर्मचारी आहे. ही सगळी लोक का प्रश्न विचारत नाही ते आमदाराला? ही लोक का विचारत नाहीत? आज इथं लाखो रुपयाची जमीन जी आहे
इनामी जमीन आहे, मस्जिदीची जमीन आहे, देवस्थानची जमीन आहे. या जमिनी इथं फक्त 99 वर्षाचा कोलनामा करून दिला जातो. हे का विचारलं जात नाही? मग आमदार करतो काय? बोलायचं कोणीच नाही. जिल्हा निर्मिती दवाखान्याविषयी माझा प्रश्न होता, त्याविषयी आपण आम्हाला जिल्हा निर्मितीसाठी इथले माननीय आजचे मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, इथले आमदार माननीय धनंजय मुंडे, इथले विद्यमान आमदार केज विधानसभा मतदारसंघाचे माननीय नमिता मुंदडा, या लोकांची या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रचंड उदासीनता आहे. आणि हे प्रत्येक लोकांपर्यंत मी घेऊन जाणार. माझ्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये गावोगावी मी जाणार, सोसायट्यामध्ये जाणार, आमदारापर्यंत, चेअरमनपर्यंत जाणार, सरपंचापर्यंत जाणार, सगळ्यांना सांगणार की ही परिस्थिती काय ते. 2 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये निवडणूक राहिल्या म्हणून तुम्ही आखाडे आणि आडाखे तयार करायचे आणि त्याला गोरगरीब तुम्ही मारून टाकायचा. आज त्याला आमच्या पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र असं पत्रकार भवन नाही. त्या लोकांना वेगळ्या पद्धतीचं तुम्ही स्टेटमेंट देत नाही. तुम्ही काय सांगता? आणि दरवेळेस तुम्ही या पद्धतीनं जर वागत असाल तर याचा हिशोब कुणालाही चुकता करावा लागणार, हे लक्षात ठेवा. इतकं सहज साधं सोपं समजू नका.